आपला महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मुख्य संपादक शमशेर खान, गोलंदाज उपसंपादक यादुल डांगे। सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच महिला आज मोठ्या पदावर कार्यरत आहेत। संजय दळवी। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिक्षणाचे दारे उघडे करून दिले, म्हणून आजची स्त्री ही मोठे पद भूषवत आहे। ती राष्ट्रपती, अंतराळवीर, पोलीस, अभियंता, डॉक्टर, शिक्षिका आदी क्षेत्रातील मोठे पद भूषवत आहेत, असे गौरवोद्गार हाळी हंडरगोळी बीटचे बीट जमादार संजय दळवी यांनी काढले। ते वाढवणा बुद्रुक येथील रामभाऊ म्हाळगी प्राथमिक आश्रम शाळेत आयोजित एका कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणातून बोलत होते। ते पुढे म्हणाले की पोलीस आणि सर्वसामान्य जनता यांचे मैत्रीचे नाते असून समाजात कोणत्या वाईट घटना घडल्या तर बिनधास्त पोलिसांना कळवा, असेही सांगितले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विधिज्ञ प्रमोद बिरादार हे होते। त्यांनी आपल्या मनोगतातून जमलेल्या विद्यार्थिनी व पालकांना पोस्को कायद्याविषयी सखोल माहिती सांगून पालक व शिक्षकांना विद्यार्थी व पाल्य यांना संस्कारी बनविण्याचा सल्ला दिला। ते पुढे म्हणाले की सध्या माणूसाने माणुसकी संपविल्यामुळे असे दुष्कृत्य घडत आहेत, असे सांगून ही मनोवृत्ती नष्ट करण्याची वेळ आली असून ती सर्वांनी प्रयत्न करून नष्ट केली पाहिजे, हेही सांगितले। यावेळी माजी सरपंच बबन भांगे यांनीही क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला, तसेच येथील विद्यार्थ्यांनीही आपले मनोगते व्यक्त केले। यावेळी या कार्यक्रमाला कलकत्ते, वाडकर, तुकाराम बळदे, रंगवाळ आदी पोलीस कर्मचारी व माजी पंचायत समिती सदस्य दत्ता बामणे, पालक प्रतिनिधी राम जगताप हे उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ बिरादार मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक कलशेट्टी यांनी केले। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले। कर्तव्यदक्ष कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, त्यांचे जर खरोखरच आपण प्रबोधन ठेवला तर थोडीफार प्रमाणामध्ये समाजामध्ये जे चालू वृत्ती चालू आहे ती थोडीफार कमी होईल। कसं असतं, गुड टच सर्वांना लक्षात येतं। आता लहान लेकराला गुड टच बॅड टच हे माहितीच नसतं। गुड टच म्हणजे चांगला स्पर्श आणि बॅड टच म्हणजे वाईट स्पर्श। स्पर्श हा सर्वांनाच माहित असतो, लहान लेकराला स्पर्शच माहित असतो, गुड टच बॅड टच याचा काहीच अनुभव नसतो। पण स्पर्श जो करणार आहे त्याच्या मनामध्ये काय भावना आहे, चांगली भावना आहे की वाईट भावना आहे, याच्यावरून ते ठरतं की गुड टच की बॅड टच। सर्वप्रथम आपण गुड टच कशाला म्हणतात ते अगोदर जाणून घेऊ। एखादी शिक्षक असतील, एखादी पालक असतील, एखादी आपल्या शेजारचे काका असतील, वयाच्या 18 वर्षाच्या मुलं असो मुली असो, यांना प्रेमानं कुरवत असतील, त्यांची प्रशंसा करत असतील तर हे त्यांच्या भावनेवर अवलंबून आहे। ते चांगल्या पद्धतीने जर टच करत असतील, स्पर्श करत असतील तर ते चांगला स्पर्श आहे। आणि जर त्यांच्या मनामध्ये जर वृत्ती खराब असेल, वेगळ्या पद्धतीनं आपल्या शरीरावर वेगवेगळ्या पद्धतीनं त्याने हालचाल करत असतील तर ते बॅड टच असेल। ते आपल्या सर्व लेकराला समजत नाही, पण काही लेकरं एवढे चाणाक्ष असतात